आदित्य, हे पेज, भात आणि भाकरी आहेत. हे आम्हाला पण आहे तुमची काळजी. ताई, कशाला उगीच तुम्ही त्रास केला. आम्ही असताना तुम्हाला बाहेर जुळणा करायची काही एक गरज नाही. अरे लेका, आजीचा नातू आहेस तू. तुम्ही आता काही काळजी करू नका. आता आपण सगळे मिळून मिसळून राहू. चला येते मी. बघितलं आदित्य सर, एवढी ढीग माया कोणी बी करणार नाही. खरं यार, हे जगच ना वेगळं आहे. कसं काय एवढे प्रेम करतात एकमेकांवर, एकमेकांसाठी धावून येतात. मी आलोच. काय रे आदित्य, इतके दिवस कुठे गायब होतात? अरे म्हातारी एकलीच आहे घरात, तुझी वाट बघते रे. ते असं काय करताय? कामाचं असेल पोरग. तेच विचारतो मी, कुठल्या कामात गुंतला होतास? गावाला बी नाही आलास तू. तू नाही ते नाही, म्हातारीचा पोरगा कुठं आहे? त्याला का नाही आणला सोबत? कुठं आहे तो? आदित्य, काय पण म्हण तू, पण मला तुझा चेहरा किर्लोस्करांच्या मोठ्या मुलासारखाच दिसतो. माफ करा, मला जरा गडबड. मी आलोच. आज कुठे चाललाय? ते टॉयलेटला. घरात असतो वे टॉयलेट, बाहेर आहे. सदा जा, दे त्याला टमरेल दे. बरं बरं. हे काय आहे? टमरेल धुणार कशानं? ओ सदा भाऊ, घेऊन जावं आदित्यला. बरं बरं, चला चला माझ्यासोबत.